सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60. मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्सिमम विदर्भ. भास्कर जाधवांवरती खास जबाबदारी. माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. राणेंना शिवसेनेचा पराभव करणं कधीच जमणार नाही. मनुष्य विजयानं नम्र होतो, राणे विजयानं बेफाम होतात. सामनातनं हल्लाबोल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी. छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक. भुजबळांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती चर्चा अपेक्षित. ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई. ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन. आंदोलकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई. मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि ठाण्याचे असूनही दुर्गाडी देवीचं दर्शन घेता येत नाही. ठाकरे गटाकडून शिंदेंवर जोरदार टीका. एकोणीस आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होणार. वारकऱ्यांशीही संवाद साधणार. पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरण. असंवेदनशील आरोपींचे काही फोटो समोर. हत्येनंतर आरोपी नीरज निमजे आणि सचिन धार्मिकची एका हॉटेलमध्ये पार्टी. आरोपी मनालीला जाण्याच्याही तयारीत होते. नीट परीक्षेमध्ये अनियमितता झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून मान्य. दोषींवरती कारवाई होणार. बिहारमध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची संयुक्त बैठक. केरळमधल्या लोकसभा निकालांचा आढावा घेणार. नागपूर कामठी मार्गावर बसची रिक्षाला धडक. अपघातात 2 जवानांचा मृत्यू तर 6 जवान आणि ऑटो चालक जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. मुंबईकरांवरचं पाणी संकट आणखी गहिरं होण्याची भीती. पावसाअभावी धरणक्षेत्र तहानलेली. धरणातला पाणीसाठा 5.42%. आज बकरी ईदचा देशभरात उत्साह. काही ठिकाणी वाहतुकीत बदल तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.